नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 15 दिवसाच्या अमेरिकन भेटीला मी गेलेलो होतो. कौटुंबिक कारणासाठी गेलेलो होतो. अवघ्या 15 दिवसात परतलो आणि तरीही पूर्वीसारखं मी काम करू शकत नाहीये. याचं कारण जेटलॅग असतं. जेटलॅग हा शब्द आजकाल भरपूर लोकांना माहिती आहे की आपण अमेरिकेत असतो, ब्रिटनमध्ये असतो, ऑस्ट्रेलियात असतो आणि तिकडून मायदेशी परत आलो किंवा इथून तिकडे गेलो की तिथला जो घड्याळामधला फरक असतो, तो घड्याळामधला फरक मनाने चटकन स्वीकारला तरी शरीर स्वीकारत नाही. शरीराचं एक घड्याळ असतं. दिवसाचे जे 24 तास असतात त्यात घड्याळ जसं सरकतं किंवा काट्याबरोबर फिरत असतं, तसं शरीर देखील एक घड्याळ असतं. त्या शरीराला एक सवय लागलेली असते की त्या 24 तासामध्ये केव्हा झोपायचं, केव्हा डुलकी काढायची, केव्हा काम करायचं, केव्हा झोपायचं, केव्हा जाग यायची. त्याला बॉडी क्लॉक म्हणतात, शरीराचं घड्याळ. आणि त्यामुळे फटाक्कन 15 तासामध्ये, 14 तासामध्ये अमेरिकेतून मी मुंबईत पोहोचलो. तरी दिल्लीत पोहोचलो, सॉरी, दिल्लीला पोहोचलोय मी. तर भारताचं घड्याळ आणि अमेरिकेचं घड्याळ यामध्ये 9.5 तासाचा फरक आहे. आणि त्यामुळे आत्ता मी ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला तिकडे सकाळ होते आणि इकडे अंधार होऊ घातलेला आहे. दिल्लीमध्ये 9.5 तास आपलं घड्याळ अमेरिकेच्या पुढे आहे. म्हणजे आपल्याकडे 18 तारीख मावळते आणि अमेरिकेमध्ये 18 तारीख ची सकाळ होते. सूर्य तिकडे 18चा उगवतोय आणि आपल्याकडे 18चा सूर्य मावळतोय. आणि ती गॅप मनाने स्वीकारली की हो, मी आलोय दिल्लीत. पण शरीर ते स्वीकारायला वेळ लावतं. इथल्या परत दिनक्रमाच्या ज्या सवयी असतात त्या पुनर्स्थापित व्हायला 2-3 दिवस निघून जातात. त्याला जेट लॅग म्हणतात. लॅग म्हणजे मागे पडणे. म्हणजे शरीर त्या सवयीत असतं. त्या सवयीतून नव्या सवयीत येण्यासाठी जी फरफट होते, त्या फरफटण्याला जेटलॅग म्हणतात. राजकारणात मी अनेकदा ही गोष्ट माझ्या विवेचनात सांगितलेली आहे, भाषण करताना, व्याख्यानं देताना, की राजकारणात पण जेटलॅग असतो. जेटलॅग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी तिकडून उठलो आणि इकडे आलो 14 तासात. पण शरीराला 15 दिवसात तिथल्या दिनक्रमाची जी सवय लागलेली होती ते शरीर सोडायला तयार नाहीये. मन एका मिनिटात तिकडून इकडे पोहोचलेले, जाणीवा पोहोचलेले, पण शरीर जे आहे ते बदल करायला वेळ घेतं. राजकारणात पण असं होत असतं. 1990, 2000 या कालखंडामधलं जे राजकारण होतं, राजकीय परिस्थिती होती, त्यातून आज आपण जवळजवळ 2024 मध्ये म्हणजे पाव शतक पुढे आलोय. पण तेव्हाच्या राजकारणात मुरलेले रुजलेले जे पक्ष, नेते, राजकारणी, विश्लेषक आहेत, त्यांना आजच्या राजकारणाशी, आजच्या घडामोडींशी, बदलत्या काळ आणि परिस्थितीशी जुळवून घेताना तारांबळ होते. त्यामुळे नवा अनुभव येत असतो पण मन रमलेलं असतं जुन्या अनुभवामध्ये. नेमकी तीच गोष्ट इथे सुद्धा होते की शरीर अमेरिकन सवयीमध्ये आहे, अमेरिकन दिनक्रमाच्या सवयीमध्ये आहे. आणि मी दिल्लीत, भारतात येऊन पोहोचलोय. तर इथल्या सूर्योदय आणि सूर्यास्त यानुसार दिनक्रमात जुळवून घेताना माझी तारांबळ उडालेली आहे. आणि म्हणून पूर्ण ताकदीने आणि मन लावून, पूर्ण काय म्हणतात ते, आवडीने काही विषय घेऊन तो करावा हे सुचेनाचं होते. कारण शरीर आणि मन यांची एक झुंज विचित्र चालू आहे. त्याला मी जेट लॅग म्हणते. असो, तो अमेरिकन अनुभव जो आहे तो वेगवेगळ्या गोष्टीतून मी सांगत जाईन पुढे कधीतरी. पण आत्ता एक गोष्ट सांगेन की मला वाटतं 14 तारीखला तिथल्या सकाळी
11:30 वाजता आम्ही विमानात बसलो आणि 14-15 तासानंतर दिल्लीला येऊन पोहोचलो. त्या मधल्या काळामध्ये एक तारीख बदलून गेली, एक तारीख बदलून गेली आणि त्या विमानात जो 14 तासाचा कंटाळवाणा प्रवास होता एका जागी अडकून पडल्यासारखा, त्यामध्ये अचानक जवळजवळ 7-8 तास निघून गेले होते आणि मी विमानातल्या टॉयलेटमध्ये जाऊन परत येत होतो आणि माझ्या खुर्चीवर टेकलो नाही, आसनावर टेकलो नाही, तर एक साधारण 60-70च्या घरातले गृहस्थ प्रवासी मला म्हणाले, मैं आपको पहचानता हूं, मैं आपको पहचानता हूं. मी त्यांच्याकडे बारीक नजरेने बघितलं तर आपली कधी पूर्वी भेट झालेली नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी चटकन त्यांना म्हणालो की आप यूट्यूब देखते हो, बिलकुल सही पहचाना आपने. मग मी त्यांना नाव विचारलं. त्यांचं नाव होतं वाजपेयी. तेही दिल्लीला आमच्या बरोबर विमानातून येत होते. सांगायचा हेतू असा की युट्यूबने जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला तात्काळ पोहोचता येतं. मी एक व्हिडिओ टाकला की तो ऑस्ट्रेलिया असो की आफ्रिका असो, इंग्लंड असो की न्यूझीलंड आणि इंडोनेशिया असो, तिथे तात्काळ लोक बघू शकतात. इतकी एका सेकंदात तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची सोशल मीडियाने व्यवस्था केलेली आहे. आणि त्यामुळे मी गेली 4 वर्ष भारतात बसून 4.5 वर्ष जे व्हिडिओ करतोय किंवा त्याच्या आधी जवळजवळ 10 वर्ष तरी मी ब्लॉग लिहित होतो. या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये चाहते निर्माण झाले आणि त्याचाच पहिला मोठा अनुभव मला वॉशिंग्टन डी सी अमेरिकेच्या राजधानीत पोहोचलो तेव्हा झाला. मी नुसता अशाच एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की मी 15 दिवसासाठी अमेरिकेत माझा भाचा भाची यांच्याकडे जाणार आहे, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन डी सी ला. तेव्हा तिथल्या अनेक मराठी चाहत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. पण तुम्हाला आधी मी जेटलॅग हे प्रकरण सांगितलं की तुम्ही इथून उठलात आणि तिथे गेलात आणि कामाला लागलात, तिथल्या दिवसा किंवा सकाळनुसार तर होत नाही. त्याच्याशी तुम्हाला ऍडजस्ट व्हायला फार वेळ लागतो आणि म्हणूनच 28 तारीखला इथून निघालो, 28 तारीखला अमेरिकेत पोहोचलो, तरी 2 दिवस विश्रांती घेतली आणि तिसऱ्या दिवशीच मला ज्यांनी ईमेल करून संपर्क साधला होता असे मलगण वगैरे जे तिथले स्थानिक माझे चाहते ते येऊन मला भेटले, शिवलीकर वगैरे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही इथपर्यंत आलाय, प्रत्यक्ष तुमच्या इथे अनेक चाहते आहेत, त्यांच्या भेटीगाठी करू, आपण आपण त्यांच्याशी संवाद करू, हे त्यांनी ईमेलवर पण सांगितलं होतं. आणि प्रत्यक्ष तिथे मी ज्या भाच्याच्या घरी राहत होतो तिथे येऊन ते भेटले, त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पण आधीच कार्यक्रम ठरला असल्यामुळे आम्ही ते रोड आयलंड वगैरे, कनेक्टिकट वगैरे काय आहे तिथे वेगवेगळ्या पर्यटन स्थळं आहेत, सी लायनचा काय कार्यक्रम असतो किंवा ते समुद्रात मोठे देवमासे व्हेल असतात, त्यांचा एक तो बोटीतून फिरवण्याचा हे असतो, वेगवेगळ्या गोष्टी बघायला जायचं आधीपासून ठरलं होतं. आणि त्यामुळे त्या माझ्या चाहत्यांना वॉशिंग्टन डी सी मधल्या मी म्हटलं की आत्ता आपण कार्यक्रम ठरवू शकत नाही, मी परत येईन टूर करून, म्हणजे त्या रोड आयलंड वगैरेची. तेव्हा आपण 13 तारीखला मला बॅगा आवरायला लागतील कारण 14ला सकाळी फ्लाईट आहे. तर आपण 12 तारीखला संध्याकाळी एक गप्पा मारायचा, संवादाचा कार्यक्रम करू. आणि तो संवादाचा कार्यक्रम त्या बिचाऱ्यांनी घाई गर्दीने आवरला, घाई गर्दीने आयोजित केला. एखादा हॉल घेणं, तिथे बसून सगळ्यांना आमंत्रण पाठवणं हे शक्य नव्हतं. शिवाय 12 तारीख शुक्रवार होता आणि त्या शुक्रवारी आपला काम धंदा सांभाळून संध्याकाळी उशिरा कुठेतरी पोहोचणं हे सोपं. अमेरिकेत अतिशय विरळ वस्ती आहे, पसरलेली वस्ती आहे. पत्तर किने नावाचे एक ग्रहस्थ हे मला जवळजवळ 3 तास गाडी चालवून येऊन भेटले. ते पेनसिल्वानियात राहतात, तिथून येऊन भेटले. तर तिथे एखादा कार्यक्रम करायचा तरी कोणालाही तिथे माझ्या चाहत्यांनी एकत्र यायचं ठरवलं तरी 50-60-70 मैलावरून येणं. किलोमीटर मी सांगत नाहीये, मैलावरून म्हणतोय. 5 मैल म्हणजे 8 किलोमीटर होतात. म्हणजे साधारणतः 50 ते
सव्वाशे किलोमीटर इतक्या अंतरावरूनच माणसांना यावं लागतं. पण या चाहत्यांनी, मित्रपरिचितांनी, मित्रपरिचित म्हणजे एकतर्फी परिचित होता, माझा चेहरा त्यांना दिसतो, माझा आवाज ते ऐकतात, त्यांच्याशी माझा संपर्क होता असं नाही. पण या सगळ्या प्रत्यक्ष भेटी होत्या आणि घाई गर्दीत सुद्धा या लोकांनी एक कार्यक्रम छोटासा आयोजित केला. त्याचे फोटो मी इथे टाकणार आहे, तुम्हाला बघायला मिळतील. ठराविक फोटो जसे जमेल तसे. मी उत्तम कॅमेरामन नाही किंवा मला ते अजूनही मोबाईलवर फोटो वगैरे काढता येत नाहीत. पण जवळजवळ 3 तासाचा एक कार्यक्रम झाला. ऐन वेळेला त्यांनी मला सांगितलं की बाबा एक दाक्षिणात्य हॉटेल आहे तिथे, आनंद भवन नावाचं, मी राहत होतो तिथून जवळ होतं. तर म्हणे तिथेच आपण करू. त्यांचा एक छोटा एक मीटिंग रूम आहे, बोर्ड रूम आहे. तर तिथे एक 20-22 लोकांची बसायची सोय होती. पण नुसतं याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली तेव्हा कमीत कमी 30 पेक्षा अधिक लोक येतील असा अंदाज त्यांना मिळाला. आणि त्यांनी मला म्हणाले की बघा अशी अशी अडचण आहे. म्हटलं मला काय नाही, बाहेर हिरवळीवर बसलो तरी मला चालणार आहे. कोणाच्या घरामध्ये चांगलं पटांगण असेल तर तिथे बसू आपण. पण त्यांना तितकं ते करायचं नव्हतं. ते म्हणाले की नाही, बंदिस्त जागी असेल तर बरं असेल, इंटरॅक्शन करता येईल, संवाद करता येईल, प्रश्नोत्तर करता येईल. म्हटलं हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून मग प्रोग्रामचं स्वरूप असं झालं की ते जे हॉटेल होतं साक्षीनाथ हॉटेल, तिथे साधारण 8-10 टेबल बुक करण्यात आली. प्रत्येकाने येऊन आपापल्या पद्धतीत संध्याकाळचा नाश्ता करावा, खावं प्यावं थोडं, आणि मग ज्यांना फोटो काढायचे असतील त्याने फोटो काढावे. पण मग प्रत्येकाशी 1-2-2 मिनिटं जरी मी बोललो तरीही ते खुश होणार होते. मी त्याला नकार दिला नाही, मी बोललो प्रत्येकाशी. त्यानंतर एक तो जो छोटा रूम होता तिथे मीच बसलो होतो, माझी पत्नी स्वाती बसली होती आणि बाकीचे बिचारे उभे होते. मी खरंच भारावून गेलो मित्र, भारावून गेलो की इतक्या अवेळी आणि अडचणीच्या घडामोडीतून या लोकांनी एक सोहळा साजरा केला एका युट्यूबरसाठी. चाहते आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या सगळ्यांना उभं राहावं लागलं होतं. मी एकटाच बसलो होतो. एक 15 मिनिटं मी थोडक्यात युट्यूब मागची किंवा माझी हिंदुत्वाची भूमिका तिथे मांडली. मग त्यांनी प्रश्न विचारला. पण इतक्या दूर कित्येक वर्ष राहणारी ही माणसं ही देशाविषयी जितकी आस्था दाखवतात तितकी आस्था भारतात राहून, भारताचं खाऊन इथले काही कोटी लोक का दाखवत नाहीत, हा मला पडलेला खरा प्रश्न आहे. खरोखरच काम नंद्यानिमित्त सुखवस्तू जीवन जगण्यासाठी परदेशात वास्तव्य करणारे भारतीय आणि भारतात राहून भारतीय लोकशाहीचा फायदा घेऊन भारताविरुद्ध राजकारण करणारी माणसं यांची तुलना जेव्हा मनात सुरू झाली तेव्हा खूप कल्लोळ झाला डोक्यात. मित्रांनो, कल्लोळ झाला. इतक्या दूर जाऊन तिथे कुठे विष्णूचं, बालाजीचं किंवा शिवमंदिर बांधणारे, राम मंदिर बांधणारे लोक भेटले तेव्हा अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरासाठी विरोध करणारे भारतातले राजकारणी मला पहिल्यांदा आठवले. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात ना, तसं असतं मित्रांनो. जी गोष्ट सहज उपलब्ध असते ना त्याची किंमत नसते. आपण पोटा पाण्यासाठी, सुखवस्तू जीवनासाठी परदेशात आलोय. ते सगळं मिळाल्यानंतर आपली पाळंमुळं आठवायला लागतात. आपण कशापासून वंचित आहोत ते कळायला लागतं. आपण इथे अल्पसंख्य आहोत. आपण या देशाचे नागरिक नाही आहोत, किंवा काही लोक नागरिक पण तिथले झालेले आहेत, भारतीय आहेत. पण तरीही जीवाची ओढ भारत नावाच्या भूमीकडे, सागरा प्राण तळमळला या ओळीचा अर्थ जेव्हा अशी माणसं भेटतात ना तेव्हा अधिक कळतो. नाहीतर हे गाणं आपण भारतात अनेकदा ऐकत असतो.
सावरकरांचं आपल्याला कौतुक वाटतं, सावरकरांनी लिहिलेल्या कौतुक कविता किंवा लेखन आहे त्याचं आपल्याला कौतुक वाटतं, पण ती जी ओढ आहे, सागरा प्राण तळमळला, हे मला या सोहळ्यात जास्त जाणवलं. कारण हे लोक वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत, कामधंदा करतायत, सुखवस्तू झालेले आहेत, जगात मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या उत्तम सुविधा त्यांना मिळालेल्या आहेत. मला आमच्या त्यांचं नाव सगळ्यांची नावं मला आठवत नाही, मित्रांनो माफ करा, पण आमच्या लालबागच्या लगत काळा चौकीमध्ये अभ्युदय नगरात ज्यांचं बालपण गेलं अशी एक महिला भेटली. एक प्रश्न त्यांना विचारायचा राहून गेला. त्या म्हणाल्या की मी शिवाजी हायस्कूलमध्ये शिकले, त्या शिवाजी हायस्कूलमध्ये जगन्नाथ कोठेकर आणि कमलाकर सुभेदार हे माझे मित्र शिक्षक होते. कदाचित ही महिला ही सुभेदार किंवा कोठेकरची विद्यार्थिनी पण असू शकेल. पण इतक्या वर्षानंतर एक माणूस आपलं बालपण ज्या लालबाग काळा चौकीमध्ये गेलं, तिथली महिला अमेरिकेत भेटल्यानंतर तो जिव्हाळा वाटला. अनेक जण होते, अय्यंगार नावाचे होते, मराठी लोक होते, बरेच मिश्रा म्हणून होते, सोमण होते, ही माणसं भेटली. चव्हाण होते, ते मला वाटतं तिथे वकिली करतात. एक नेव्हीत अमेरिकन नेव्हीमध्ये काम करणारा मराठी तरुण भेटला, मी नाव विसरलो, देशपांडे वगैरे असेल. सांगायचा हेतू असा मित्रांनो, हा सगळा अनुभव, ही सगळी आस्था आपुलकी मला एवढ्यासाठी कौतुकास्पद वाटली की मी 3.5 तास या सगळ्या मंडळींबरोबर होतो, पण मला एक सेकंद या लोकांनी असं जाणवू दिलं नाही की मी 15 दिवसापूर्वी अमेरिकेत आलोय, 14 दिवसापूर्वी अमेरिकेत आलोय. कित्येक वर्षाची ओळख, भेट, देव घेव असावी यासारखं ही मंडळी बोलत होती. याला मी सोशल मीडियाचा चमत्कार मानतो. त्यांचं प्रेम वगैरे असला साधा शब्द मी वापरणार नाही, ती आस्था आपुलकी. इतक्या महिलावरून भेटायला येणं का, तर हा माणूस इतक्या दुरून आलाय तर आपण रोज याला ऐकतो त्याला भेटलं पाहिजे असं वाटणं. आणि हे सगळं माझ्यापुरतं नव्हतं मित्रांनो, त्यातल्या अनेकांनी अगत्याने सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांची नावं घेतली. ते किती अगत्याने आम्हाला ऐकतात ते सांगितलं. त्यातून त्यांना मिळणारा दिलासा, भारतात काय चाललंय याविषयीची आमच्याकडून मिळणारी माहिती मेन स्ट्रीम मराठी मीडियापेक्षाही अधिक असते आणि उपयुक्त असते, ही जी जाणीव त्यांनी आम्हाला करून दिली, मला करून दिली, मी खरोखरच त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार केला. नतमस्तक होऊन नमस्कार केला. अलौकिक असतं मित्रांनो. अमेरिकेत जाऊन काय बघितलं ते व्हेल मासे वगैरे ते सांगण्यापेक्षा मला हा अमेरिकेतला अस्सल देशी अनुभव हा सगळ्यात मूल्यवान वाटला. तसं ते कनेटिकट कुठे मिस्टिक नावाचं एक छोटं शहर आहे, तिथे त्या सील माशाचा काही कार्यक्रम असतो, व्हेल बघितलं, म्युझियम बघितली, वॉशिंग्टन डीसी मधलं जेफरसन मेमोरियल वगैरे म्हणतात, लिंकन मेमोरियल बघितलं. पण 15 दिवसात अलौकिक म्हणाल तर मला हा असली देशी जिव्हाळा वाटला. सगळ्यांची नावं लक्षात नाही, मला ती नावं लक्षात असायची गरजही वाटत नाही, पण त्यांचे चेहरे माझ्या लक्षात आहेत. मी इथे मध्ये मध्ये मुद्दाम तुम्हाला त्यांनी पाठवलेले 4 फोटो टाकतोय. कदाचित यानंतरही त्यांच्याकडून मला फोटो काढता येत नाही, त्यांनी काढले होते ते मी पाठवतोय, ते दाखवतोय तुम्हाला. मी मनपूर्वक आभारी आहे. आणि त्या लोकांनी माझ्याकडून शब्द घेतलेला आहे की सवड काढून परत एकदा यावं आणि असा जाहीर मोठे काही कार्यक्रम करावे. मला नवल एका गोष्टीचं वाटलं, मला एक अपेक्षा नव्हती की वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे, तिथे एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणसं राहत असतील असं मला वाटलं नव्हतं. हा न्यू जर्सी किंवा न्यूयॉर्क वगैरे अशी जी शिकागो वगैरे महानगर आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत, मराठी आहे. पण वॉशिंग्टन डीसी मध्ये हाक मारल्यानंतर 30-35 माणसं जमावी हे मला खरंच नवल वाटलं.
म्हणजे हाक मी मारलेली नाही, त्यांच्यापैकीच कोणीतरी मारली असेल. पण मराठी युट्यूब बघणारी इतकी माणसं एक हाक मारल्यानंतर सगळ्या अडचणी, परिस्थितीवर मात करून जमतात. खरंच मित्रांनो, तुम्हाला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आणि अमेरिकेत बघण्यासारखी मराठी माणसासाठी किंवा भारतीयासाठी कुठली गोष्ट असेल की ज्यांना देशाचा प्रचंड अभिमान आहे, अशी हजारो लाखो माणसं तिथे आहेत. ही पहिली जाणीव त्यांनी मला निर्माण करून दिली. ही मी अमेरिकेत बघितलेली या भेटीतली सगळ्यात अलौकिक गोष्ट आहे असं मानतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.